Good morning, everyone. Good morning to the day 17th. Thank you very much for your consistency. सगळ्यांना आजच्या सकाळी सकाळी आपण एकदा सगळ्यांचं स्वागत करूया. सुप्रभात. अँड लेट्स बिगिन द चॅप्टर नंबर 17. आज आपला डे 17 आहे. सो 4 दिवसाच्या अंतरावर आलेलो आहोत टू कन्क्लूड दिस सिरीज ॲज वेल. सो लेट्स बिगिन द डे 17. आजचा चॅप्टर इज रिलेटेड आहे मोर मनी इज कमिंग टू मी टुडे. So you can see this tree is now shedding more and more leaves. खाली पण काही दुसरे पण छोटे छोटे झाड आता यायला सुरुवात झालेली. नाव इट इज शोईंग मोर ब्रांचेस ग्रोईंग मोर ग्रोथ दिसते. सो देर इज लॉट ऑफ मनी ग्रोईंग अराउंड अस इन मेंटली. हा जास्त ग्रोथ कडे घेऊन चाललेला चॅप्टर आहे. सो वी आयदर लिव्ह विथ इंटेन्शन और वी एक्झिस्ट बाय डिफॉल्ट. दिस इज अ व्हेरी मिनिंगफुल स्टेटमेंट. आयदर लिव्ह विथ इंटेन्शन, आणि जर इंटेन्शन नसेल तर देर इज सम डिफॉल्ट. जसं एखाद्या खाली जर जमीन असेल त्याच्यामध्ये तुम्ही जर इंटेन्शनली काही झाडं लावली नाहीत तर तिथे बाय डिफॉल्ट काहीतरी उगवतं. आणि ते जे बाय डिफॉल्ट जे उगवत असतं ते नॉट नेसेसरी तुम्हाला जे पाहिजे ते आहे. सो वी आयदर लिव्ह विथ इंटेन्शन, वी आयदर क्रिएट सम प्लेस विथ इंटेन्शन, और देर इज सम बाय डिफॉल्ट झाडं झुडपं उगवतात. So I apply this practice, the practice of intention in my life every single day. And it's imperative that you do too if you are going to create more money for yourself. Intending means you will create your days exactly the way you want them to go. You should intend every day. आपल्याला दिवसभरामध्ये मला काय करायचंय, मला काय मिळवायचंय, मला नेमकं काय साध्य करायचं, हे इंटेन्शननी क्रिएट करता आलं पाहिजे. आज मला वेन आय स्टार्ट डे इन माय सुरुवात ज्यावेळेस करतो त्यावेळेस स्वतःसोबत मला हे निर्माण करता आलं पाहिजे की आज दिवसभरामध्ये मला साध्य काय करायचं, एक्झॅक्टली माझ्या आयुष्यामध्ये मला आजचा दिवस काय म्हणून मिळवायचा आहे. व्हॉट इज दॅट आय वॉन्ट फॉर द डे. और तुम्ही जर ते केलं नाही तर बाय डिफॉल्ट तुम्हाला काहीतरी मिळणारच आहे. आणि बाय डिफॉल्ट जरुरी नाही की तुम्हाला जे पाहिजे ते आवश्यक ते मिळेल. So that's why Rhonda Byrne says that intending means that you will create your days exactly the way you want them to go. You should intend every day. प्रत्येक दिवशी आपण आज मला काय मिळवायचंय, आज माझा दिवस कसा जाईल हे निर्माण करायला हवं. इंटेंड युअर लाईफ. अँड इफ यू प्रॅक्टिस इंटेंडिंग एव्हरी डे, दॅट विल बी इंटेंडिंग युअर लाईफ इट सेल्फ. तुम्ही तुमच्या आयुष्यालाच इंटेंडिंग मधून क्रिएट कराल. तुमचं आयुष्य तुमच्या हातात असेल. Set the universal forces ahead of you in everything you do and everywhere you go by thinking about the way you want it to go in advance. Then you are creating your day intentionally, and there won't be any costly mistake, mishaps or surprises. जर तुम्ही प्रत्येक ठिकाणचं इंटेन्शन सेट केलं, मला आज दिवसभरात जे काय करायचं आहे त्यामधलं इंटेन्शन. इफ यू आर गोइंग फॉर मीटिंग, यू क्रिएट अ इंटेन्शन. इफ यू आर गोइंग फॉर इवन फॉर सम एखाद्या गॅदरिंगला जाणार असाल, तुम्ही तिथे पण एक इंटेन्शन क्रिएट करताय. देन यू विल हॅव द डे ॲज पर युअर विश, नॉट मिस्टेक्स, मिसहॅप्स or surprises. You can and should intend the outcome of physical tests, interviews, meetings, exams, dates, get-togethers, vacations, and doctors or dentist appointments. And you should always intend in incoming and outgoing money. दिवसभरामध्ये मला आज किती पैसा मिळणार आहे आणि किती पैसा जाणार आहे हे सुद्धा इंटेन्शन तुम्हाला क्रिएट करता आलं पाहिजे. आणि त्याची एक छान प्रॅक्टिस रोंडा बर्नी या चॅप्टरमध्ये दिलेली. एनी टाइम यू आर वेटिंग ऑन रिसिव्हिंग अ बिल or to know the cost of something, be sure to intend the amount you want it to be. Dare it to go low and always add the word or less to the amount you intend. से फॉर एक्झाम्पल काही आपल्याकडे काही बिल्स हे वेळेवर काही फिक्स टाइम असतात, त्याचे काही तारखा ठरलेल्या असतात. तो यू कॅन से विथ इंटेन्शन दॅट की आय विल रिसीव्ह इलेक्ट्रिसिटी बिल फॉर एक्झाम्पल ऑफ 3,000 rupees or less. So if you are going to buy something, you can say that I will get this thing in this amount or less. Anytime you are going to be receiving money, again intend the amount you want and dare to go high.
but always add the word or more to the amount you intend to receive. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं डील करायला जाताय आणि त्या डीलमध्ये तुम्हाला अमाऊंट एक्सपेक्टेड आहे, से फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपीज. सो से दॅट आय विल गेट मिनिमम 1 लाख रुपीज टुडे ऑर मोर. रिसिव्ह करत असताना ऍट द वर्ड मोर. ज्यावेळेस तुम्हाला आउटगोईंग करायचं आहे त्यावेळेस लेस हा शब्द ऑर लेस. टुडे आय वॉन्ट यू टू एक्सपिरियन्स द पॉवर ऑफ इंटेन्शन बाय इंटेंडिंग युअर होल डे इन ॲडव्हान्स. All you can, all you have to do is mentally go through each and everything you have planned for the day at the start of the day, intending that each time will be effortless and easy and work out perfectly. See, आजचा दिवस आपल्याला कसा घालवायचा आहे, तो डू मेंटली गो थ्रू ईच अँड एव्हरीथिंग दॅट यू हॅव प्लॅन. मेंटली पहिले हा विचार करा, आज दिवसभरात मी काय काय करणार आहे आणि त्याच्यामध्ये आउटकम काय मिळवणार आहात. ॲज यू लिव्ह युअर डे, before uh, every action and plan, down to the smallest action like cooking a meal or taking a phone call, again intend the outcome of each one. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा कॉल येतोय, त्या कॉलवर पण तुम्ही हे क्रिएट करून घेऊ शकता की आय एम गोइंग टू हॅव अ ग्रेट कॉल, आय एम गोइंग टू क्रिएट लॉट ऑफ हॅपीनेस आउट ऑफ दिस कॉल, आय एम गोइंग टू क्रिएट वंडरफुल रिलेशनशिप विथ दिस पर्सन आफ्टर दिस कॉल. किंवा एखाद्या कस्टमरचा कॉल असेल, तर दिस कॉल इज गोइंग टू हॅव मोर ऑर्डर्स फॉर मी, आय एम गोइंग टू रिसीव्ह ऑर्डर्स इन दिस कॉल. Intend everything going smoothly and better than you could have imagined. Intend everything working out perfectly. Intend having a lot of laughs. And intend having all round amazing day. Days that don't run smoothly can often end up costing us money. So this is very important statement. The days that don't run smoothly can often end up costing us money. जे जे दिवस आपल्या मनासारखे जात नाहीत ना, त्यामध्ये इनहेरंटली किंवा अजाणतेपणे माणूस त्याला कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करतो बाय स्पेंडिंग मनी. ब्रेकडाऊन मध्ये असलेला व्यक्ती हा जास्त पैसे खर्च करतो. ज्या माणसाचं ज्याला असं म्हणूया मन अस्थिर आहे, ही ट्रायज टू कॉम्पन्सेट दॅट बाय बाईंग द थिंग्स. त्याला आज आपण कंपल्सिव्ह बायर्स डिसऑर्डर किंवा वेगवेगळ्या सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये हे बघितलं जातं. आणि आज आपला फोन एक पोटेन्शियल बाईंग मशीन झालेला आहे. मॉल्समध्ये सहज जाता येतं. सो देर आर सो मेनी पीपल हू आर बाईंग सो मेनी थिंग्स विदाउट एनी नेसेसिटी. वाय? बिकॉज दे आर इंटरनली अनस्टेबल. आतून अनस्टेबल असतात. मग दे ट्राय टू कीप ऑन बाईंग समथिंग, दे कीप ऑन गेटिंग समथिंग न्यू, दे कीप ऑन सर्चिंग फॉर समथिंग दे कॅन बाय. मग थोडासा डिस्काउंट मिळून काहीतरी मिळवतात आणि त्यात विक्ट्री मानतात. सो जनरली whenever you are in breakdown, instability of mind, you that costs you more money. You try to do so many things that are not required for you. So this sentence is very important, CBDC related hai, that creates a compulsive bias disorder. People keep on buying things that are unnecessary. So there days that don't run smoothly can often end up costing us money. So this practice helps to keep your money firmly in your hands, but you are also going to use the power of intention to increase your money today. Ideally, every waking hour or at least 10 different times today, mentally say, more money is coming to me today. दिवसभरामध्ये स्वतःला सांगत राहा, more money is coming to me today. This is your money making mantra for the day. So that you don't forget to say it often. You can create a reminder on your phone. So तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर आपण जसं पाणी पिण्यासाठी पण काही काही जण रिमाइंडर लावतात ना, तसं तुमचं एक रिमाइंडर लावून ठेवा. एव्हरी आवर यू आर गोइंग टू से टू युअर सेल्फ, मोर मनी इज कमिंग टू मी टुडे. आय कॅनॉट इमॅजिन लिव्हिंग अ सिंगल डे ऑफ माय लाईफ without the power of intention. Once you are doing it regularly, it will prove to be one of your most powerful habits. Remember, practices ज्या चालू ठेवायच्या आहेत त्या, बी ग्रेटफुल when you receive any money. Continue with the practice, turn outgoing money into incoming money, and listen to the wealth affirmation recording as you go to sleep tonight. So मस्त चॅप्टर आहे, मस्त ऍक्टिव्हिटी आहे. आज दिवसभरामध्ये मोर मनी इज कमिंग टू मी, मोर मनी इज कमिंग टू मी. आज मला अजून अधिक पैसा मिळणार आहे, अजून पैसे माझ्या अकाउंटला ऍड होणार आहेत. आय एम गोइंग टू रिसीव्ह मोर मनी.
कीप ऑन टेनिंग टू युअर सेल्फ. आणि जे जे बिलं द्यायचे एक्सपेक्टेड आहेत तिथे विचार करायचा की आय विल रिसिव्ह दिस बिल ऑफ दिस अमाऊंट ऑर लेस. जे पैसे तुमच्याकडे येणार आहेत तिथे तुम्हाला सांगायचे की आय विल रिसिव्ह दिस मनी, दिस ऑर मोर. So incoming is more, outgoing is less. This is what you are going to create mentally. And as Rundavan says, तुम्ही जर दिवस इंटेन्शनली क्रिएट केला नाही तर यू विल लिव्ह द डिफॉल्टेड लाईफ. डिफॉल्ट मध्ये जरुरी नाही की तुम्हाला जे पाहिजे तेच मिळेल. सो सिंपल चॅप्टर, सिंपल ऍक्टिव्हिटी अँड सिंपल ऍक्ट. एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस? सर, गुड मॉर्निंग. येस. गुड मॉर्निंग श्रद्धा, बोल. माझं क्वेश्चन आहे सर, रोंडानी जसं सांगितलं आहे की दिवस इंटेंड करा, किंवा तुम्ही बऱ्याच वेळा सांगतात की सकाळी दिवस प्लॅन आउट करा आणि मग अ, दिवस सुरू करा त्यानुसार. हम्म. मग मोस्टली मी प्लॅन आउट करते, दिवस सुरू करते, पण बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या चेकलिस्टमध्ये घेतलेल्या बऱ्याचशा गोष्टी त्या दिवशी घडलेल्या नसतात. असं ॲट द एंड ऑफ डे तुम्हाला लक्षात येतं की यू प्लॅन सो मेनी थिंग्स. आणि मग हळूहळू माझ्या हे लक्षात यायला लागलं की आय एम प्लॅनिंग सो मेनी थिंग्स. मग मी प्रॉपर कट डाऊन करून प्लॅन करायला लागले की विच इज मॅनेजेबल विल प्लॅन दोज ओनली. हम्म. पण स्टील देअर आर सम लॅग्स किंवा हम्म. अनएक्सपेक्टेड थिंग्स हॅपन, त्यामुळे लॅग येतोय. हम्म. मग कसं असतं की कालचा लॅग आजचं काम वाढलेलं, असं हम्म. असं टर्न आउट होतं गोष्टी. सो त्याला आपण कसं ब्रेक करायचं त्या लूपला, कारण तो लॅग तर वाढतच जातो. ती एक लक्षात घे, आपण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या पूर्वीच आपलं लाईफ कसं जगत होतो. जे सुचलं ते केलं, ऐनवेळी लक्षात आलं ते केलं. नाव दिस इज अ न्यू प्रॅक्टिस यू आर डुईंग. यू आर डुईंग इंटेन्शनली काहीतरी दिवस जगण्याचा. नाव राईट. सुरुवातीला हा स्ट्रगल येणार आहे की तुमच्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होणार नाहीत, कारण पास्ट पेंडिंग गोष्टी पण असतात ज्या अनइंटेन्शनली तुमच्या समोर येतात. हा. नाव द मोर यू लिव्ह दिस लाईफ, मोर यू विल लिव्ह द प्लांट लाईफ. म्हणजे सुरुवातीला जर तुझे 10-20% कामं पेंडिंग राहत असतील, जे दुसऱ्या दिवशी लॅग म्हणून तुझ्याकडे येत असतील, ते हळूहळू कमी व्हायला लागतील. अँड वन डे यू विल रिअलाइज की नाव यू आर लिव्हिंग मोर विथ इंटेन्शन रादर दॅन ऍक्सिडेंट. ओके. सो ही प्रॅक्टिस आहे, ही हळूहळू, कारण आतापर्यंत आपण अनइंटेन्शनली जगण्याची पण प्रॅक्टिस केलेली आहे ना. हो हो. सो इट विल टेक टाइम टू लिव्ह दिस न्यू प्रॅक्टिस. ओके. राईट. थँक्यू सर. गुड. थँक्यू. एनिथिंग एल्स फॉर एनीवन? Good morning, sir. गुड मॉर्निंग रेणुका, हाऊ आर यू? Sir, I'm good. तर मला ऍक्च्युली म्हणजे शी हॅज आस्क अ व्हेरी गुड अँड रेलेव्हंट क्वेश्चन, जो मला पण काल दिवसभर होता. कधी कधी काय होतं ना सर, आपण एक गोष्ट प्लॅन करतो आणि म्हणजे दुसरी गोष्ट आपल्याला करावी लागते, अँड देन व्हॉट एव्हर यू हॅव प्लॅन ते होतच नाही. अँड देन दॅट क्रिएट स्ट्रेस, अँड मग जे पुढे प्लॅन केलंय ते पण होत नाही. तर हाऊ टू हँडल दिस? सी, जेव्हा केव्हा तुम्ही काही प्लॅनिंग केले, से फॉर एक्झाम्पल यू हॅव प्लॅन 10 थिंग्स टुडे, अँड यू यू से दॅट यू फील दॅट की देर इज सम इमर्जन्सी ऍडेड टू दॅट. सो वेन एव्हर देर इज सम इमर्जन्सी, यू हॅव टू रिअली, आफ्टर हँडलिंग दॅट इमर्जन्सी, यू हॅव टू रिप्लॅन द डे. आपण घाईघाईमध्ये सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्या इमर्जन्सीच्या मध्ये एवढं दबून जातो की वी थिंक दॅट की नाव माय होल डे हॅज गॉन वेस्ट. लाईक आपण त्या दिवशी वर्क करत असताना आपण हे पाहिलं होतं की देर आर सम वर्क विच यू कॅन इझिली पोस्टपोन, और यू कॅन से दॅट आय विल डू इट लेटर. आणि इमर्जन्सीचा जो तो वेळ कॉम्पन्सेट करायचा आहे, तुम्हाला एक तर एक्स्ट्रा वेळ काढावा लागेल, एक्स्ट्रा वेळ बजेट करावा लागेल, किंवा तुम्हाला रिप्लॅन करावा लागेल पुढचा दिवस, कन्सिडरिंग दॅट इमर्जन्सी. Whenever you keep that work in your head, that creates stress. So stress is condition when you keep too many things in your head, don't put on the paper. सो तुझ्याकडे इमर्जन्सी येणार आहे, यू आर अ डॉक्टर, तुझ्याकडे अचानक एखादा पेशंट येईल, काहीतरी अचानक इमर्जन्सी घेऊन येईल, शी विल टेक मोर टाइम ऑफ यू. पण तुझ्याकडे तेवढं एक तो बफर ठेवायची तुला हळूहळू सवय होईल की माझ्याकडे एवढा वेळ मला इमर्जन्सीला पण बजेट करावं लागेल. अँड लेटर यू विल रिअलाइज की या पद्धतीने लाईफ जर मॅनेज केलं तर इट्स व्हेरी इझी फॉर यू टू मॅनेज दॅट. राईट. ओके, ओके. राईट. सो पर्टिक्युलरली ज्यांच्या लाईफमध्ये एक्सटर्नल इंटरव्हेन्शन खूप आहेत, लाईक डॉक्टर्स,
तुम्हाला थोडासा बफर झोन पण मॅनेज करावा लागेल दररोज. डोंट प्लॅन कट टू कट. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक गोष्ट 100% वेळेला वेळ लावून करू नका. हॅव सम बफर झोन्स. ओके, एनीबडी, एनीथिंग एल्स फॉर एनीवन? Sir, buffer is not required only for people who are in emergency services, but for everybody, sir. क्योंकि जब भी आप प्लान करते हो, you are not alone. You are not an particular individual. आप family में रहते हो, आपके साथ कोई ना कोई है. Everybody has some buffer time. Have to have some. सी, हैव टू मतलब बहुत ज्यादा कंपल्सन हो गया शीतल, जरूरी नहीं है. अब जिसका लाइफ प्लान्ड है उसको शायद जरूरत नहीं लगेगी, उसके लिए इंटरवेंशंस नहीं होंगे, या फिर ही कैन हैंडल इंटरवेंशंस वेरी इजीली. तो जिसको जरूरत है उसने करना चाहिए. दैट्स व्हाट आई मीन. क्योंकि सर जब फैमिली में होते हैं तो इट्स आप अपने मर्जी से या प्लान से नहीं चल सकते. बीच में कोई ना कोई कभी गेस्ट आ जाते हैं, कभी मेडिकल इमरजेंसी या फिर समथिंग लाइक दैट हैपेंस, कुछ प्लान्स है वैसा हो जाता है तो आपको अपना काम छोड़ के उधर जाना ही पड़ता हाँ, लेकिन शीतल, आप इतना प्लान लाइफ नहीं कर सकते हो ना. अभी कोई समझो आपके लाइफ का जाएगा, गुजर जाएगा, तो उसके लिए थोड़ी प्लानिंग करते हो आप. है. उसके नहीं लिए उसको बफर भी नहीं रखते हो ना, तो यू हैव टू हैव रीशेड्यूल दैट डे ना. तो उतना तो आपको मैनेज करना ही पड़ेगा लाइफ को, हाँ राइट? जी सर. लेकिन व्हाट आई एम ट्राइंग टू से इज कि जिसके लाइफ में ज्यादा इमरजेंसीज और इंटरवेंशंस है, उसने ज्यादा इसको केयरफुली हैंडल करना चाहिए. मोस्ट ऑफ अस डू नॉट हैव दोज काइंड ऑफ इमरजेंसीज, तो उनको इतना चिंता करने की जरूरत नहीं, बिकॉज दे विल अट्रैक्ट मोर इंटरवेंशंस, अच्छा. राइट? हम्म. ठीक है. थैंक यू सर. या, या, थैंक यू. All right, so I hope everything resolved. So परत एकदा तुम्हाला आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आजचा दिवस प्लॅन करा. हॅव अ ग्रेट वीकेंड. आजचा दिवस एन्जॉय करा. आजचा दिवस स्पेंड लॉट ऑफ टाइम विथ युअर फॅमिली, स्पेंड लॉट ऑफ टाइम विथ युअर सेल्फ, create lot of result for yourself and create lot of money for yourself, because ultimately it's all about money. And why I'm saying it's all about money, आज जो आम्ही बिझनेस एक्सलन्समध्ये सायन्स ऑफ गेटिंग रिच क्रिएट करणार आहोत, त्यामध्ये एक वाक्य फार महत्वाचं आहे. व्हॉट एव्हर मे बी सेड इन द प्रेज ऑफ पॉवर्टी, बट अल्टिमेटली फॅक्ट रिमेन्स दॅट यू कॅनॉट फुलफिल युअर विश अनलेस यू हॅव लॉट ऑफ मनी. जो आपलं आयुष्य जर परिपूर्ण माइंड, बॉडी, सोल या तिन्ही ठिकाणी जगायचं असेल, तर वी नीड लॉट ऑफ मनी. So you must be very positive about money. You must be very positive about receiving money. So stay positive that you are receiving more money. Stay positive that you are receiving more than what you are thinking, and have a lot of fun. So परत एकदा आजच्या दिवसाच्या शुभमय शुभेच्छा. उद्या परत भेटूया डे 18 मध्ये. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. थँक्यू. Thank you, sir. Have a nice day. थँक्यू. Sir. Thank you, sir. Thank you, थँक्यू sir. स्वाती. Thank you, sir. सतीश, थँक्यू.